हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. वेड भाग 25. मोबाईल रिंग झाला. नीनाचा कॉल असेल असा विचार करून तिने तडक मोबाईल हातात घेतला, पण वनिशाचा फोन बघून तिचा हिरमोड झाला. हॅलो, मैथिली म्हणाली. मिस कॉल दिलेलास? वनिशाने विचारलं. चुकून लागला, मैथिली उत्तरली. तुझा आवाज का असा येतोय? रडतेस का तू? वनिशाने विचारलं. नाही, रडतच ती म्हणाली. काही झालंय का? वनिशाने पुन्हा विचारलं. नाही, ती पुन्हा म्हणाली. तुला माझी शपथ, काय झालं सांग बघू. वनिशा म्हणाली तसं मैथिलीला जास्तच रडू आलं. पुन्हा कोणी फोटो पाठवले का? जिजू काही बोललेत का? तू मुंबईत आहेस की माथेरानला? अगं काहीतरी बोल. वनिशाने एकामागून एक प्रश्न करायला सुरुवात केली. नीना थोडे रागवलेत माझ्यावर. मला न सांगताच ऑफिसला निघून गेले. मैथिली रडतच वनिशाला म्हणाली. तू साईबद्दल सांगितलंस का त्यांना? वनिशाने घाबरतच विचारलं. नाही, मैथिली उत्तरली. मग काय झालं? वनिशाने पुन्हा विचारलं. ते म्हणजे ते मला मैथिली शब्द जोडण्याचा प्रयत्न करू लागली. तू आधी शांत हो, पाणी पी बघू आणि मग मला सांग काय झालं ते, वनिशा म्हणाली. बाजूलाच टीपॉयवर पडलेला ग्लास मैथिलीने रिकामी केला. पाणी पिताच तिला थोडं बरं वाटलं. काय झालं शांतपणे सांग, वनिशा म्हणाली. नीना जास्त जवळ येऊ लागले तर मला भीती वाटते. मी फिजिकल रिलेशन ठेवायला अजून मनापासून प्रिपेअर नाहीये. मला नाही जमत आहे, मैथिली म्हणाली. जिजू काही बोलले का मग? वनिशाने विचारलं. 2 दिवस झाले ते माझ्यासोबत बोलतच नाही. काल रात्री मुंबईत आलो. लॅपटॉप घेऊन ते बाहेर बसलेले. मी रात्रभर त्यांची वाट बघत बेडरूममध्ये होती. 2दा बाहेर जाऊन आली तर ते काम करत होते. मग मी बाहेर गेलीच नाही. त्यांची वाट बघत रूममध्येच होती. नंतर कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी उठून बघितलं तर 10 वाजून गेलेले. आता त्यांना कॉल करते तर ते कॉल उचलत सुद्धा नाहीयेत, मैथिली म्हणाली. घरी कोणी नाहीये का? वनिशाने विचारलं. गावी जाणार होते ना सगळे. नीनाच्या आत्तेभावाचा साखरपुडा आहे. मी बोलली तर होती तुला. पुढच्या आठवड्यात येतील ते. नीनादना सुट्टी नाही म्हणून आम्ही इथेच थांबलो. 2 महिन्यांनी लग्न आहे तेव्हा आम्ही जाऊ, मैथिली म्हणाली. तू बोलली तर होतीस पण मी विसरली. पण जिजूंनी थोडं समजून घ्यायला हवं तुला. असं राग कोण करतं? वनिशा म्हणाली. तू दादाला सांग ना मला थोडे दिवस घरी आणायला. मला आई पप्पांची आठवण येतेय. आप्पा बोलले होते तुला न्यायला येतो, पण ज्या दिवशी येणार होते त्याच दिवशी फोन करून बरं नाही वाटत असं म्हणाले. पुढच्या महिन्यात बघूयात असं सुद्धा त्यांनी मला म्हटलं, पण मला माहितीये ना दादाच नको बोलला असणार त्यांना, मैथिली म्हणाली. तो काहीच नाही बोलला ग. आपण खरंच बरं वाटत नव्हतं, वनिशा म्हणाली. मग दादा तर न्यायला येऊच शकत होता ना. तसं मामाकडे पण मी जाऊ शकते. पण मी नीनाच्या आई पप्पांना काय सांगू? पुण्यात आई अप्पा असून मी मामा मामीकडे माहेरपणासाठी का जाते असं विचारलं तर मग मी त्यांना काय सांगणार? लग्न झाल्यावर मुलगी परकी होते हे माहिती होतं, पण इतक्या लवकर होते हे माहिती नव्हतं. माझ्या आई अप्पांनी लगेचच मला परक करून टाकलंय, मैथिली रडतच म्हणाली. मैथू नको ना ग रडूस, मी ऋषी सोबत बोलते, मैथिलीला धीर देतच वनिशा म्हणाली. गुडघ्यात तोंड खुपसून ती हुंदके देतच रडू लागली. मोबाईलमध्ये मेसेजची ट्यून वाजते तसं मान वर काढून ती मोबाईलमध्ये डोकावू लागली. आय नो पोहे तिखट झालेत म्हणून तू ओरडायला कॉल केला असशील. थोडं घाईघाईत बनवलेत, समजून घे. मीटिंगमध्ये आहे, मला कॉल उचलायला नाही जमणार. सो सॉरी. नीनादने तिला मेसेज केला होता. नीनादचा मेसेज बघून ती तडक उठून किचनमध्ये शिरली. एक ताट पालथं ठेवलेलं,
त्यावर समोर बघ असं लिहिलं होतं. ताट तसंच हातात पकडत तिने समोर पाहिलं तर ओव्हन असतो. गरम करून खा लिहिलेली चीट निनादने ओव्हनला चिकटवलेली होती. हातातील ताट बाजूला करून बघते तर कांदे पोहे असतात. क्षणभरातच मैथिलीचं रडू लगेच हसण्यात बदलून जातं. ओव्हनचा दरवाजा उघडून पोह्यांचं पातेलं ती आत ठेवायला जाणार तसं अजून एक चिठ्ठी असते. हातातील पातेलं खाली ठेवून तिने ती चिठ्ठी उघडून पाहिली. आय एम सॉरी स्वीटहार्ट. खरं तर चुकी माझी पण नाहीये ग. तू जवळ असल्यावर तुझ्यापासून लांब राहायला मला जमत नाही, म्हणून काल रूममध्ये झोपायला नाही आलो. जोपर्यंत तुझा होकार नसेल तोपर्यंत मी आणि माझा लॅपटॉप आम्ही दोघेही हॉलमध्येच राहू. कारण लॅपटॉप घेऊन हॉलमध्ये बसल्यावर माझ्या घरचे आपल्या नात्यावर संशय घेणार नाही. सो तू नको टेन्शन घेऊस. आता ते पोह्यांचं बाऊल ओव्हनमध्ये ठेवून पोहे गरम करा आणि शांतपणे नाश्ता करा. तू चहा पित नाही म्हणून चहा करण्याचे कष्ट मला करावे लागले नाही. पण दूध गरम करून ठेवलंय, तू उठेपर्यंत ते थंड सुद्धा होईल. सो ग्लास रिकामी करून मला रिकामी ग्लासचा फोटो काढून व्हॉट्सॲप कर. जेवण बनवेपर्यंत थांबलो असतो तर ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर झाला असता. दुपारी मी तुझ्यासाठी जेवण ऑर्डर करतो. जेवण करण्याची गरज नाही. काल प्रवासाने तू खूप दमली आहेस, पण आजचा दिवस प्लीज उद्यापासून टिफिन करून देत जा मला. मला बाहेरचं जेवण अजिबात नाही आवडत ग. तुला जमणार नसेल तर इट्स ओके. आय विल मॅनेज. लव्ह यू लॉट स्वीटहार्ट. निनादची चिठ्ठी वाचून मैथिलीचे डोळे पाणावले. खूप वेळ हातातील चिठ्ठी घट्टपणे छातीशी कवटाळून धरून ती होती. निनादने सांगितलं त्याप्रमाणे पोहे गरम केले आणि पोह्यांचा आस्वाद घेऊ लागली. निनादच्या प्रेमाचा गोडवा पोह्यात उतरल्यामुळे तिला पोह्यातील तिखटपणा जाणवतच नव्हता. पोहे खाताना तिला सुद्धा काहीतरी सुचतं तसं पटकन पोहे फस्त करत किचनमध्ये ती शिरली. साफेकळी दातांच्या फटीत पकडत निनादसाठी काय स्पेशल बनवू असा विचार ती करू लागली. फ्रीजमध्ये डोकावून बघते, तिला पाहिजे त्या भाज्या फ्रीजमध्ये मिळत नाहीत. थोडीशी नाराज ती होते, पण पटकन आवरून ती बाजार गाठते. घड्याळात बघते तर 11 वाजले असतात. 1 वाजता निनादचा लंच टाइम होतो, तोपर्यंत माझं जेवण बनवून होईल का? स्वतःलाच ती प्रश्न करू लागली. यू कॅन डू इट्स मैथू. खोल श्वास घेतच ती म्हणाली आणि भराभर स्वतःचे हात चालवू लागली. सगळ्यात आधी पुलाव तिने फोडणीला घातला. कुकरच्या शेटीतून सुंदर असा सुगंध स्वयंपाकघरात पसरला. सुगंधाचा आस्वाद घेत ती कणिक मळू लागली. कणकेचे गोळे बनवत अधूनमधून मेथीची भाजी ते ढवळू लागली. भाजीचा गॅस बंद करून पटकन तवा गॅसवर चढवला आणि भरभर पोळ्या लाटून घेत ती शेकवू लागली. अधूनमधून हॉलमधील घड्याळात डोकावण्याचं काम तिचं चालू असतं. तिने ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडं लवकरच जेवण तिचं झालं, त्यामुळे कोशिंबीर सुद्धा तिने करायला घेतली. जेवण डब्यात भरत स्वतःचं आवरून घेत ती निनादच्या ऑफिसमध्ये जायला निघाली. इथे निनादची मीटिंग आटोपली तसं स्वतःच्या डेस्कवर येऊन तो बसला. मैथिलीला कॉल लावायला तो जाणार तोच डेस्कवरील फोन खणखणला. येस सर. ओके सर. एवढं बोलून तो श्रीच्या केबिनमध्ये शिरला. सॉरी, मला तुझ्या लग्नाला यायला नाही जमलं. सगळं व्यवस्थित पार पडलं ना? श्री म्हणाला. हो सर. निनाद हसतच म्हणाला. बाय दी वे, साईने तुझ्यासाठी गिफ्ट पाठवलंय आणि त्याने तुला सॉरी सुद्धा म्हटलंय. एक चंदेरी कागदात गुंडाळलेला बॉक्स श्री निनादकडे देतच म्हणाला. तो कुठे आहे? निनादने विचारलं. त्याला मुंबई नाही आवडत. तो पुण्यातच राहणं पसंत करतोय. इवन तिथे त्याने स्वतःच्या हुशारीवर जॉब सुद्धा मिळवलाय. आजपासूनच त्याची जॉईनिंग सुद्धा आहे तिथे आणि लवकरच त्याचं लग्न सुद्धा आहे. इन्व्हिटेशन द्यायला तो येईलच इथे. श्री म्हणाला. अरे वा, छान आहे की मग. मी नंतर त्याला कॉल करून कॉंग्रॅच्युलेशन पण करतो आणि गिफ्टसाठी थँक्स सुद्धा बोलतो. निनाद म्हणाला. आणि हे गिफ्ट माझ्याकडून तुला. तू माझ्याच पुढ्यात ओपन करून बघितलंस तर मला खूप आनंद होईल. श्री म्हणाला. श्रीच्या हातातून एन्व्हलप घेत निनाद खूप वेळ ते निरखून पाहू लागला. ओपन इट्स मॅन. श्री हसतच म्हणाला. निनाद मान डोलवतच ते एन्व्हलप उघडून बघू लागला. श्री गालातल्या गालात हसत निनादच्या चेहऱ्यावरील भाव टिपत असतो. काय असेल त्या एन्व्हलप मध्ये कळेलच पुढील भागात. धन्यवाद.